आणि आता थोड्याच वेळामध्ये शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। दरम्यान सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। राज ठाकरे मोदींना पाठिंबा देत महायुतीमध्ये सहभागी होणार का असाही प्रश्न उपस्थित होतो। फडणवीसांनी राज ठाकरेंना मोदींना पाठिंबा देण्याचं आवाहन केले आहे। दरम्यान फडणवीसांच्या पाठिंब्याच्या आव्हानावर राज ठाकरे काय भूमिका घेणार हे देखील पाहावं लागेल। राज ठाकरे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। काय घडलंय आणि काय घडतंय तेच मला तुमच्याशी बोलायचंय असं राज ठाकरे यांनी टीजर मधून म्हटलं होतं। तर एकूणच गेल्या काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शहांची घेतलेली भेट, भाजपसोबत सुरू असलेल्या चर्चा यानंतर राज ठाकरे काय भूमिका घेणार हे थेट दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे या ठिकाणी आपण पाहतोय थोड्याच वेळामध्ये शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। त्याआधी विंडोमधून राज ठाकरे यांनी खाली उभ्या असलेल्या त्यांच्या मनसैनिकांना या ठिकाणी अभिवादन केलंय। आपण पाहतोय राज ठाकरे आपल्या नातवासह या ठिकाणी राज ठाकरे यांच्या निवासस्थानामधली ही दृश्य आपण पाहतोय एक्सक्लुसिव्ह। राज ठाकरे आपल्या नातवाला घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। बरेचसे मनसैनिक जे आहेत ते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थाच्या आजूबाजूला देखील फिरतायत। तर त्यांना देखील राज ठाकरे यांनी हात उंचावून या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। आज राज ठाकरे काय भूमिका म्हणतात याकडे मनसैनिकांचं लक्ष असणार आहे। महायुतीमध्ये सहभागी होणार का, मोदींना पाठिंबा देणार का याविषयी राज ठाकरे भूमिका स्पष्ट करतील। आपल्या भाषणाच्या आधी राज ठाकरे यांची ही छबी आपण या ठिकाणी पाहिली। भाजपसोबतच्या युती संदर्भात राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेलच। पुढच्या एक तासामध्ये राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर। तिथे राज ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष असेल। मात्र त्याआधी राज ठाकरे यांनी आपल्या गॅलरीमधून मनसैनिकांना इथे अभिवादन केलंय। आज त्यांनी शिवतीर्थावर गुढी देखील उभारलेली आहे। माननीय राजसाहेब जो आदेश देतील, जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही काम करू आणि मला ठाम विश्वास आहे सन्माननीय राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि ते त्यांना सर्वात जास्ती कळतं आणि त्याप्रमाणे ते योग्य तो निर्णय घेतील। एक निश्चित की या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाची सुरुवात ही सत्तेच्या दिशेने असेल। महायुतीत सहभागी झाल्यास मनसेला काय मिळणार, मनसे वाढणार का? एक्झॅक्टली तोच विषय आहे। जर महायुतीत आपण सहभागी व्हायचं, आपली ताकद त्यांच्या मागे लावायची, परंतु त्याच्यानंतर आमची ताकद वाढणार आहे का, राजकीय ताकद वाढणार आहे का हा प्रश्न आहे। या प्रश्नावर राज ठाकरे साहेब आज उत्तर देतील। तुम्ही देखील अनेक वर्ष मनसेत कार्यरत आहात, तुमची स्वतःची काय अपेक्षा आहे आणि एक मनसेचं राजकीय भविष्य म्हणून तुम्ही कसं बघताय? माझं वैयक्तिक मत असं आहे की राज ठाकरे साहेबांनी आज पक्ष स्थापनेपासून एकला चलोची जी भूमिका ठेवली ती कायम ठेवली तर आनंद होईल। तर राज ठाकरे यांची सभा या ठिकाणी होणार आहे। राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। तर ती स्टेजवरची तयारी आपण या ठिकाणी पाहतोय। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर यांच्याकडे। नंदकिशोर, पुढच्या काही तासामध्ये राज ठाकरे यांची तोफ याच मैदानावर या स्टेजवर धडाडणार आहे। आता नेमकं काय वातावरण? नक्कीच निखिला, तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास तयारी ही पूर्ण झालेलीच आपल्याला पाहायला मिळते। समोर आपण बघतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना खालती मनसेचं इंजिन वरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा शिवशैषा भद्राय राजते असे एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे ती प्रकर्षाने झळकत असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत जी वातावरण निर्मिती आहे ती स्टेजच्या पाठीमागे तर उत्तम केलेली आपल्याला पाहायला मिळते। स्टेजच्या दोन्ही बाजूला जर पाहायला गेलं तर दोन्ही बाजूला मोठ्या LED ज्या स्क्रीन आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। निखिला, आपल्याला माहिती आहे की 2019 मध्ये लावरो तो व्हिडिओ या माध्यमातून स्क्रीनवरती मोदींच्या विरोधी भाषण ही राज ठाकरेंनी केलेली होती। त्यामुळे आज नेमका राज ठाकरे कुठला व्हिडिओ लावून संपूर्ण मनसैनिकांना किंवा इथे उपस्थित असणारे किंवा महाराष्ट्रातील तमाम ज्यांना राज ठाकरे ऐकतायत त्यांना कोणता व्हिडिओ दाखवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मी थोड्या वेळापूर्वी तुमच्याकडे येऊ। VIP गेट ना काही नेते देखील त्या ठिकाणी येणार आहेत। तर थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, काही वेळातच आता मनसेचे सगळे नेते या ठिकाणी येतील। राज ठाकरे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे।
उपस्थित झालेले आहेत. आपल्यासोबत अविनाश अभ्यंकर सर आहेत. अभ्यंकर सर जी, राज ठाकरे काय बोलणार याकडे खरं तर लक्ष आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली, परंतु गेल्या 5 वर्षाच्या अगोदरच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये लाव रे तो व्हिडिओ हा संपूर्ण प्रचार आणि प्रसार करणारेच हेच राज ठाकरे. त्यामुळे खरं तर या दोन्ही दुहेरी भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. खरं तर आज काय निर्णय असणार महाराष्ट्राच्या जनतेला? अक्षय, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. तर राज ठाकरे यांच्या भूमिकेची उत्सुकता असणार आहे. पुन्हा एकदा आपण अक्षयकडे जाणार आहोत. थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री यांच्याकडे. मनश्री, आता हळूहळू मनसैनिक त्या ठिकाणी येण्यास सुरुवात देखील झालेली आहे. पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये राज ठाकरे यांची तोफ या ठिकाणी धडाडेल. तुमच्या सोबत काही मनसैनिक आहेत? होय निखिल, आपण बघतो आहोत की मनसेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. प्रकाश महाजन यांनी काही वेळापूर्वी आपल्याशी संवाद साधला होता. प्रकाशजी, तुमचं वक्तव्य अतिशय महत्त्वाचं आहे. अनेक पदाधिकारी म्हणतात की एकला चलो रेचीच भूमिका कायम ठेवली पाहिजे. काही पदाधिकारी म्हणतात की सत्तेच्या दिशेने वाटचाल आता केली पाहिजे, ती होणारच आहे असा सुद्धा ठाम विश्वास व्यक्त करतायत. काही दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतलीत राज ठाकरेंनी. काय मतांमध्ये सूर ऐकायला मिळालाय तुम्हाला आणि तुमचं वैयक्तिक मत काय? माझं वैयक्तिक मत काही नाही. जे राज ठाकरेचं मत ते माझं मत. मी वैयक्तिक मला काय मत असू शकतं? इंजिनाची चाकं आता कुठल्या दिशेने जाणार आहेत? मी म्हणलं ज्या दिशेनेही जातील मागचे डबे सुखी होतील. आता ते मागे डबे लागण्याची स्पर्धा चालू आहे. प्रत्येक जण आपला डब्बा इंजिनच्या मागे लावायचा प्रयत्न करायला. कुणी जाहीर आवाहन करतं, कुणी हिंदुत्वावर करतं, कुणी मराठी माणसावर करतं, कुणी कशावर करतं. त्याच्यानं इंजनाचं महत्त्व तुम्हाला लक्षात आलं ना. आणि तेही इलेक्ट्रिक इंजन नाही, कोळशावरचं आहे आमचं. त्याच्यामुळे तुम्ही ते डब्बा मागे लावण्याची सगळ्यांची धडपड चालू आहे. त्यांना माहिती की हे इंजन असलं तर आपला डब्बा लोकसभेला पार होऊन जाईल. देवेंद्र फडणवीसांनी जे आवाहन केलंय ती अशीच धडपड म्हणायची? नाही, मी त्याच्यावर काय बोलू इच्छित नाही. आवाहन करणं त्यांचं काम आहे, घ्यायचं का नाही ते माझ्या नेत्याचं काम आहे. पण एक लक्षात आलं का की राज ठाकरेला आपल्या बाजूला घेण्यासाठी सगळे धडपड करायले. 18 वर्ष साहेबांनी कष्ट केले, त्यावेळेस ही वेळ आली की 2024ची निवडणूक राजसाहेबाशिवाय पूर्ण होणार नाही. ती काही का असेल. पण 2024ची निवडणूक राज ठाकरेंच्या उमेदवारासह पूर्ण होईल का? अहो, राज ठाकरे ज्याच्या डोक्यावर हात टाकतील तर त्यांचा उमेदवार आहे, त्याला काय फरक आहे? राज ठाकरे नक्कीच. मनश्री, प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकलेली आहे. तर याच मैदानावरून आज राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. मनसेचा शिवतीर्थावरचा हा गुढीपाडवा मेळावा आजचा विशेष असेल. सेना भवनाजवळ आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आहेत. कृष्णा, मनसेच्या मेळाव्यासाठी म्हणून मनसैनिक याच मार्गावरून पुढे जातील. गेल्या वेळेला आपण पाहिलं तर या मेळाव्याच्या आधी इथून जाणाऱ्या मनसैनिकांनी सेना भवनासमोर घोषणाबाजी देखील केली होती. तर आज नेमकं काय दृश्य? निखिल, आपण पाहतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाला पुढच्या 1.5 ते 2 तासामध्ये सुरुवात होणार आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून जे मनसैनिक येत आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरामध्ये वाढू लागलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार? कारण त्यांनी जे काही टीजरच्या माध्यमातून सांगितलेलं होतं त्यानुसार मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि मागच्या काही दिवसामध्ये जे काही घडलंय किंवा ज्या काही भेटीगाठी झाल्या त्या सगळ्यांवरती उघडपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुठलंही भाष्य केलेलं नव्हतं. आणि त्यामुळे आज राज ठाकरे आपली भूमिका काय स्पष्ट करतात किंवा कोणती भूमिका येत्या काळामध्ये घेतात हे ऐकण्यासाठी, ते पाहण्यासाठी मनसैनिक जे आहेत ते राज्यातल्या विविध भागातून या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. पुढचे 1.5 ते 2 तासामध्ये अजून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ही होऊ शकते. सेना भवनच्या परिसरामध्ये आपण पाहतोय की दादर स्टेशनच्या परिसरातून इकडे येणाऱ्या मनसैनिकांची जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि थोड्याच वेळामध्ये छत्रपती शिवाजी पार्क मैदान हे तुडुंब भरलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कारण दरवर्षी ही गर्दी आपण पाहतो. अनेक वर्षांपासून हा जो गुढीपाडव्याच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जी सभा होते त्या सभेला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मनसैनिक किंवा खास करून राज ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी जे काही प्रेक्षक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात, रसिक येत असतात. आणि त्यामुळे ही गर्दी आता आपल्याला पाहायला मिळते. काही मनसैनिक हे वाजत गाजत मिरवणुकीच्या माध्यमातून दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. मनसेचे वेगवेगळे पदाधिकारी सुद्धा पोहोचलेले आहेत. आणि पुढच्या 1.5 ते 2 तासामध्ये राज ठाकरेंचं भाषण जे आहे ते ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे भाषणाच्या माध्यमातून नेमकी भूमिका राज ठाकरेंची काय हे स्पष्ट होईल. माहितीच्या सोबत जाण्याचा निर्णय ते घेतात की एकला चलो रेची घोषणा ते देतात हे पाहणं
असणं महत्त्वाचं असणार आहे. मागच्या गुढीपाडव्याला आपण पाहिलं की नक्कीच त्यांनी कृष्णा, आपण पाहतो की हळूहळू मनसैनिक या मार्गावरून आता पुढे शिवाजी पार्क मैदानाकडे निघालेले आहेत. दादर स्टेशनच्या परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आहेत. गिरीश, मोठ्या संख्येनं मनसैनिक जे आहेत ते आता शिवाजी पार्ककडे निघालेले आहेत. तुमच्या मागे आम्ही पाहतो लेझिम पथक आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच निखिला, आपण पाहतोय की या ठिकाणी आता मनसैनिकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे. आज गुढीपाडव्याचा पावन दिवस आहे आणि या निमित्तानं सर्व मनसैनिक या गुढीपाडव्याच्या रॅलीसोबत मिरवणुकीसोबत एकवटलेले आहेत. लेझिमचा खेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यासोबतच मनसेचे झेंडे डौलाने फडकताना दिसतात. राम मंदिराची जी प्रतिकृती आहे ती सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो सुद्धा या ठिकाणी आकर्षणाचं केंद्र ठरतोय. मात्र हिंदूंचा जो सण आहे तो या ठिकाणी कशा पद्धतीने साजरा केला जातो त्याची स्थिती प्रात्यक्षिक पाहतोय. हे सगळे मनसैनिक शेकडोच्या संख्येने या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये हे सगळे मनसैनिक आता रवाना होत आहेत. आपण पाहतोय दादर कबूतरखानाचा हा संपूर्ण परिसर आहे. एरवी गजबजलेला परिसर असतो आणि आज आणखी जास्त गर्दी या परिसरामध्ये आहे कारण ही सगळी शोभायात्रा पाहण्यासाठी हे सगळे मुंबईकर सुद्धा एकवटत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि राज ठाकरे आज नेमकी काय भूमिका घेणार आहे, सत्तेत जाणार आहे ही सत्तेला सहकार्य करणारे पाहणं महत्त्वाचं. नक्कीच गिरीश, धन्यवाद. आणि आपण पाहिलं की राज ठाकरे यांची तोफ याच मैदानावर धडाडणार आहे. पुढच्या 1 तासामध्ये राज ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचतील. मनसेचा गुढीपाडवा मेळावा